ज्या स्थळावर आहोत ते स्थळ म्हणजे वारकऱ्यासाठी एका अद्वितीय सोहळा आहे। हा स्थळ म्हणजे सर्व वारकऱ्यांना हर्ष उल्हासदायी असं एक क्षण म्हणजे वारकरी दिंडीचं शेवटचं रिंगण। या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर आदी सर्व संतांच्या पालख्या या रोडवर आलेल्या असताना या ठिकाणी हा सोहळा मोठा होत आहे। या ठिकाणी आपल्यासोबत काही माऊल्या आहेत, हजारो मैल चाललेल्या या माऊल्या, आणि आज फक्त माऊलीच्या या रिंगण सोहळ्याची बघण्याची। माऊली, आपण कुठून आलात माऊली? मी नागरावरून आलो। विठ्ठल आणि माऊली यांच्याकडे तुम्ही काय मागता दर्शन झाल्यावर? काय नाही, आम्हाला चांगलं ठेवावं आणि अशीच वारी करावं। वा 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 वा, बघा, चांगलं ठेवावं, ते चांगलं ठेवून आपल्या संसारासाठी चांगलं नाही ठेवावं की त्यांनी चांगलं राहिल्यानंतर आम्ही अशीच वारी घडतो ना, असा त्यांचा भाव आहे। बरोबर आहे। आपल्यासोबत बाबा आहेत। कुठून आलात तुम्ही? नांदेड देगलूर। नांदेडवरून आलात। आता काय रिंगण सोहळा बघायचा का? रिंगण सोहळा बघायचं। बर, किती वर्ष झालं वारी करतात? 5वा वर्ष आहे। 5वा वर्ष। किती वय आहे सध्या? 36 रनिंग आहे। 36 रनिंग आहे। किती वर्षापर्यंत करू शकतात? बघू, जोपर्यंत तो ताकद देईल तोपर्यंत। जोपर्यंत म्हणजे 100 इच्छा। 100 वर्ष। हो। बघा, केलेला माऊलीच्या सोहळ्यात केलेला पण खंड होणार नाही याची काळजी घेतात का? किती 100 वर्ष आयुष्य दिलं तरी यायला काय हरकत आहे? ते सक्षम ठेवा आपल्याला जेणेकरून येण्यासाठी। वा वा वा, जोपर्यंत 100 वर्ष शताब्दी दिले तर आयुष्यभर बी आमरण ठेवलं तर आमरण सुद्धा वारी करू, असं त्यांचा विषय आहे। आपल्यासोबत माऊली आहेत आणखी। माऊली, जय हरी, कुठून आलात तुम्ही? अरे, आम्ही भोकर तालुका, गारगोटवाडी गाव आहे, नांदेड जिल्हा आहे। बर, काय उत्सुकता आहे आता रिंगण सोहळ्याची? रिंगण सोहळ्याचे आपल्याला चांगलं वाटलं म्हणून आलं। बर, ठीक आहे। आता या सुद्धा माऊली आहेत। माऊली, आपण किती 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 वेळ झाला बसलात तुम्ही? मला सांगा, तुम्ही किती वेळ झाला इथं बसलात? आता 3 तास झालं। 3 तास झालं। तुम्हाला माहित होतं की हा सोहळा, रिंगण सोहळा 5 ते 6 तास आहेत, 5 ते 6 वाजता होणार आहे। मात्र तुम्ही जर इथं 11 वाजल्यापासून बसलेलात, बरोबर आहे का? मग तरी बी इतका 5-6 तास वेटिंग वर बसून बी आपल्याला हे सोहळा बघायचा आहेच का? बघायचं। खूप गर्दी आहे, चेंगराचेंगरी होऊ शकते, तरी बी बघायचं आहे का? आवड आहे। आवड आहे का? बर, पांडुरंगाचे दर्शन घेतलेलं आहे का? आता घ्यायचं आहे का? बर, काय मागतात पांडुरंगाला? काही नाही, सुख मागलाल्या असंच वारे। आम्हाला सगळ्याला, सर्वांना। बर, बघा, या माऊलींचा उत्सुकता आहे रिंगण सोहळ्याची, त्याच्यानंतर दर्शन होईल। माऊलीला एकच मागणं आहे, पंढरीश पांडुरंगाला एकच मागणं आहे की सर्वांना सुखी कर, त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग हो। आपलीही गदर न्यूजच्या माध्यमातून पांडुरंगांना हीच प्रार्थना आहे, या माऊल्यासह सर्व माऊल्यांना सुखी कर आणि सर्व निसर्गांना समतोल राखावा, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना। मी गदर न्यूज साठी ज्ञानेश्वर लंगे, आषाढी वारी एकादशी।